40 वर्षामध्ये सातत्यानं कोल्हापूरचा पाणी प्रश्न हा चर्चेमध्ये या ठिकाणी राहिलेला आहे. सातत्यानं दर निवडणुकीमध्ये आम्ही हा विषय चर्चेमध्ये या ठिकाणी घेतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळतं की काय पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. परंतु आता साहेब लोकांच्या आशा या ठिकाणी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. कारण की आज केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि म्हणून लोकांच्या आशा पल्लवित आहेत की या ठिकाणी महापालिकेमध्ये आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवू, हा विश्वास लोकांना या ठिकाणी वाटतोय. की साहेब 4 वर्ष राहिलेत विधानसभेच्या निवडणुकीला. या निवडणुकीपूर्वी हा प्रश्न आपण सोडवून द्यावा, अन्यथा बंटी पाटील विधानसभेला उभारणार नाही हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आहे. कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेला आज मान्यता मिळाली. केंद्रीय मंत्री कमलनाथजीने आज स्वाक्षरी करून अंतिम मान्यता देण्याची भूमिका स्वीकारली. जवळजवळ 425 कोटीची योजना ही येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूर शहरवासियांना शुद्ध पाणी देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचेही मी आभार मानू इच्छित आहे. कारण की खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रयत्नामुळेच मी ही योजना आज कोल्हापूरवासियांसाठी मंजूर करू शकलो. माझ्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं त्यांचं पाठबळ मिळालं आणि म्हणूनच एवढी मोठी योजना, गेले अनेक वर्षाचे प्रयत्न, अनेक लोकांनी यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, आंदोलनं केली, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही योजना व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांच्या प्रयत्नाचं फलित आणि त्या सर्वांचे एक इच्छाशक्ती, या इच्छाशक्तीमुळेच मला हे यश मिळालं असं मी मानतो. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात लवकर ही योजना सुरू होऊन कोल्हापूरवासियांना शुद्ध आणि चांगलं पाणी मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहणार.